राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील वैर खऱ्या अर्थानं 1995 मध्ये सुरू झालं। राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण होते। मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव यांच्या हातात दिली। उद्धव ठाकरे याच वर्षी शिवसेनेत सक्रिय झाले। 1997 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या। यावेळी तिकीट वाटपाची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी हाताळली। राज यांच्या निर्णयाला यावेळी कमी महत्त्व दिलं गेलं। या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड विजय मिळवला आणि उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतील वजन वाढलं। येथून दोन्ही भावांमध्ये अंतर पडायला खरी सुरुवात झाली। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर राज व त्यांच्या गटाचे अस्तित्व नाममात्र राहिल्यासारखे झालं। राज व उद्धव यांच्यातील अंतर्गत मतभेद वाढू लागले। शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना कर्णधार म्हणून अधिकृतपणे स्वीकारलं होतं। त्यानंतर राज ठाकरे यांची चलबिचल वाढली। 2003 मध्ये राज ठाकरे यांनी महाबळेश्वर येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु उद्धव ठाकरे शिवसेनेत ॲक्टिव्ह राहिले। त्यानंतर राज ठाकरे हळूहळू साईडलाईन होऊ लागले।